श्री गणेशाय नमः. हे भस्मासुर हरणा भाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, भवभयाचे निरसन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपते, तू भक्तांचा उद्धार करता, भाविकाचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिविध तापाचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिभुवनांच्या पलीकडचा त्रिभुवनाचा जनक आहेस. सूत म्हणाले, गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे. एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता. मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला, हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? हे ऐकून षडानन रागावून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? षडानन वैतागून म्हणाला, आई, तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत. हा असा कसा विचित्र, लांब नाकाचा, फताड्या कानाचा. ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले. षडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले. पार्वती त्याला दुग्धपान करत असता त्याची अन्य 5 तोंडे भोक भोक म्हणून रडू लागली. तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला, आई, तू याच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसले. त्यावर अपर्णा म्हणाली, ते आपल्या पित्यावर गेला आहे. त्यांना 5 मुखे आहेत, त्याला त्याच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. पार्वतीच्या युक्तिवादाने शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. गजानन व षडानन यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, एकमेकावर कुरघोडी करायचे, तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजून काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मऊ द्यायची. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसलेले असताना तेव्हा पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहून म्हटले, तुमच्या जटामध्ये एक स्त्रीची आकृती दिसत आहे. त्यावर शंकर म्हणाले, स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही. माझ्या जटामध्ये मी जल धारण केले आहे. पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करत नव्हते. पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला ते चोख प्रत्युत्तर देत होते. त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली, तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाची अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते. तुमच्यापुढे सगळ्याचीच मती कुंठित होते, म्हणून तुमचे पाय धरावे हेच उत्तम. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागली. काही वेळाने तेथे नारदाचे आगमन झाले. शिवपार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले. नारद म्हणाले, नुसते खेळून काय उपयोग? काहीतरी पण लावला तर खेळात रंगत येईल. नारदाचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. खेळात सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व भूषणे हिरावून घेतली. शेवटी एक कौपिन उरला होता, पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला, दिगंबर झाला. त्यावर नारद शंकराला म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुमचा महिमा बुडाला. आता तू स्वत मायेच्या अधीन झाला आहे. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? नारदाचे बोल शंकराच्या जिवारी लागून ते रुसून घोर अरण्यात निघून गेले. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनासे झाले. तिने आपल्या सख्यासह त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण ते तिला सापडले नाही. जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाका मारी जगदंबा पार्वती घोर अरण्यात हिंडली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. ते हिमालयात एका गुप्तस्थानी समाधीत निमग्न होते. पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेतले. ती मोरपिसांची वस्त्रे नेसली. भिल्लिनीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती. मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली. अनंत शक्तीची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली. ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. तिने आपल्या पदललिल्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिनीचे अनुपम सुंदर पाहून तो अक्षरशः मोहित झाले. आपले तप, ध्यान, साधना विसरून ते म्हणाले, हे लावण्यवती, तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. त्यावर भिल्लीन म्हणाली, तुमची पत्नी पार्वती, तिच्या सौंदर्याला उपमा नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? त्यावर शंकर म्हणाले,
मी पार्वतीचे तोंड पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही. भिल्लीन म्हणाली, माझे पती अतिशय कोपिष्ट आहे. त्यांना जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकेल. शंकर म्हणाले, पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत नाही काय? गेल्या जन्मी संतापाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती. या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत. त्यावर भिल्लीन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटामध्ये लपवून तिला उच्चपद दिले. तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली. तरी तुम्ही तिचा त्याग केलात. आता तुम्ही तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहतात. हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाले, नको ग अशी कठोर बोलूस. तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. आता ती जरी इथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासात परत जाणार नाही. मी तिच्याशी बोलणारे नाही. तू नेशील तिकडे येईल. भिल्लीन म्हणाली, भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता. तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तरी माझा काय पाठ? बोलणे संपून नृत्य गायन करी ती भरभर दूर जाऊ लागली. शंकर तिच्या मागे धावले. तेव्हा ती शंकराला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमची कामिनी होईल. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाले. कैलासावर नेऊन तिने त्यांची षोडशोपचारी पूजा केली. त्यांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घालून आंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली. त्यांचे भांडण मिटले. आंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तू धन्य आहेस. तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे, असे म्हणून शंकर पार्वतीने कौतुक केले.